माईंना अंगावर शाल पांघरण्यापेक्षा ज्यांच्या हाताने खरं तर कितीकांच्या अंगावर शाली पांघरल्या आहेत, शब्द रूपाने नाही तर आशीर्वाद रूपाने, माये रूपाने, या सिंधुताईंना माईंना काय दिलं म्हणजे उचित ठरेल? कारण कोणती लहान व्यक्ती आपल्या आईबाबांना काय देऊया म्हणजे आईबाबा खुश होतील इतका विचार करतो आपण. आईबाबांकडे हे आहे, ते आहे, ते आहे, सगळंच आहे. जे आपल्याला देतात त्यांना काय कमी असेल? मग अशा व्यक्तीला आपण काय द्यावं असा प्रश्न पडला. आणि त्यावेळेला शालीच्या ऐवजी आम्ही त्यांना गोधडी देण्याचा प्रयत्न केलाय, जो त्यांच्या एका तरी लेकरासाठी त्याला पांघरण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने माई तुम्ही खूप छान काम करताय असं फक्त म्हणण्यापेक्षा त्या कामाला एक चांगला दुजोरा देता आला तर, म्हणून बाराखडी दिलसेचा हा पहिला प्रयत्न. आणि असे अनेक प्रयत्न त्यांना करायचे ज्याच्यासाठी तुमची साथ अपेक्षित आहे. बाराखडी दिलसेच्या प्रयत्नांनी आतापर्यंत जमा झालेली देणगी रक्कम आहे ₹75,000. आत्ता या 2 ते 2.5 तासामधली ही जादू आहे. आणि यातील सर्वात मोठी देणगी दिलेली आहे श्री समूहाचे श्री मोहन पाटील यांनी 51,000 हे आर्थिक बळ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. माईंचं कार्य त्या म्हणतात तसं हम आगे बढ़ेंगे देखेंगे जो होता है असं त्यांच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर. पण हे आगे बढण्याला त्यांच्या वाटेतले काटे दूर करता आले तर ते आपण बघायचे आणि ते अशा रूपाने आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. माई तुम्हाला या देणगीचा आकडा ऐकला म्हणून एक प्रश्न विचारेल की जसं आपण मोठं होत जातो, जसं आपल्याला वेगवेगळीकडनं मदतीचा ओघ येतो, कधी 2 लाखाचा पुरस्कार, कधी 1 लाखाचा, कधी लता मंगेशकरांच्या हातनं पुरस्कार, अशा वेळेला कधी डाग लागण्याचा प्रकार नाही घडला का? की तुम्ही हे पैसे एवढे त्यातनं काम दिसतंय तुमचं, पण कधी असं कोणी तुम्हाला विचारलं नाही की माई तुम्ही काय करताय? पैशाचं? अरे बापरे. कारण काय माहितीये म्हणजे काय, काही काही लोक पैशाचं काय करतात म्हणून विचारायला येतात पण विसरूनच जातात. अनुभव हीच खात्री, तिथे आल्यानंतर विसरूनच जातात. खरं सांगू, हेच माझं यश आहे, हेच माझं जगणं आहे. एक मात्र खरं आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये संकट आले नाही तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. म्हणून पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे. माझ्या आयुष्यामध्ये आलेलं एक संकट मला सांगायचंय, म्हणजे त्याच्यापुढे दुःखच नाही असं मला वाटतं. मी बाळाला 10 दिवसाच्या बाळाला, जिचं नाळ मी दगडाने तोडलं, त्या बाळाला पदरात घेऊन रेल्वेत भीक मागत होते. कारण मला घरच नव्हतं. पतीच्या नातलगांनी गणागोताने हाकलल्यावर आईकडे आले. आईने पण हाकलल्यानंतर जाऊ कुठे, वय फक्त 20 वर्षाचं, 21वावं सुरू झालं होतं. आणि 10 दिवसाचं बाळ जवळ घेऊन फिरले, पाय दुखायला लागले. 4 भिंतीचा आडोसा मिळाला नाही म्हणून रेल्वे उभी होती, त्यात जाऊन बसले. रेल्वे सुटली. मला घरच नव्हतं, कुठे उतरायचं तेही निश्चित नव्हतं. रेल्वे चालत होते, मी चालत होते. लक्षात आलं मला भूक लागले, बाळाला दूध हवंय, काय करू? मग मी गाणं म्हणायला लागले. आता लोक मला विचारतात, माई हे गाणं कुठून येतंय, तुम्ही कुठे शिकलात? अरे पहिले मी रड गाणं गायचे, रड संपलं ना गाणं शिल्लक राहिलं, हे का मेरा दोष आहे? मी गल ठोकळांचं गाणं रेल्वेत गाता गाता एक व्हायचं की मी भिक्षा द्या असं नाही म्हणायची, पण गाणं गायची पदरामध्ये बाळ घेऊन किंवा फडक्यावर बाळ टाकून. एकच पातळ अंगावर होतं. आता खूप पातळ मिळतात. भूतकाळ नाही संपत आणि भूतकाळ संपू देऊ नका. भूतकाळाचं गठुडं पाठीला घेऊन वाटचाल करा तर तुम्ही उभे व्हाल, बळकटी तुमच्यात येईल. म्हणून त्यावेळेस मी बाळ समोर ठेवून गाणं म्हणायची गल ठोकळांचं. ह्या दिनेची किंवा येऊ द्या काही, भिक्षा वाढा माई, 2 दिवसाचं सवे घेऊन बाळ, मी फिरले रानो माळ, 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेला मला वाढा. हे गाणं म्हणताना लोक यात्रेला जाणारे, देवाला जाणारे उरलं सुरलं मला द्यायचे. उरलं सुरलं पिठलं भाकरीचे तुकडे द्यायचे. लेकरवाडी आहे म्हणून जास्त यायचे. आणि ते घेऊन मी रात्री दिवसभर फिरायचे, घरच नाही, रात्रीला स्टेशनवर यायचे. मन माझं जिवंत आहे. परत एकदा सांगते, मी रात्री स्टेशनवर आल्यानंतर माझ्या लक्षात यायचं की माझ्यासारखे कितीतरी लोक भिकारी आहेत आणि ते वाट पाहत आहेत. एखादं म्हातारं थकलं भागलं जोरजोरात रडायचं. अधान मधान रात्र सगळे लाईट बंद झाले. तिकीटच्या खिडकीजवळ एकच लाईट सुरू असायचं. तेव्हा एवढ्या रेल्वे नसायच्या. तो जोरजोरात ओरडायचा, अरे मी आता मरणार आहे रे, मला एवढंसं पाणी द्या रे, कोणीतरी मी मरणार आहे रे. मी त्याच्या जवळ जायची आणि सांगायची, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, अन्न पण खा, माझ्याजवळ भाकरी आहे बरं का.
मी काला करायची, त्यांच्या तोंडात भरवायची, पाणी पाजायचं, म्हातारा मरायचंच नाही बघा. ही माझ्या कार्याची सुरुवात आहे.